मॅडम, येस. मी अविनाश धर्माधिकारी. हो, आणि हा तुमचा मुलगा नितीन. सर, ठीक आहे. तो इकडे सर तुम्ही वेट करा. सोनिया सोनिया इनकी येणार आहे ना येणार आहे ना अरे या ना आपण कॅरम खेळूया पटकन या कुठे आहे तुम्ही आता ती पहिल्यासारखी हसायला खेळायला लागलेली आहे का? मित्रमैत्री झाल्या तिच्या पुन्हा? म्हणजे आता तिची काही तक्रार नाही? नाही, काही नाही. शी इज ऑल राईट. Very good. सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. एक्सक्यूज मी सर. Yes? मिस्टर धर्माधिकारी आले. सर मी हो. हा त्यांचा मुलगा नितीन. अरे वा, अगदी छान दिसतं रे तुला. थँक्यू कोण कोण आले रे तुझ्या बरोबर? मम्मी पापा एक्सक्यूज मी तुम्ही आत केबिनमध्ये वेट करा. सर आता येतील. काय बोलतात रे ते तुझ्याशी? आम्ही खूप मजा करतो अरे वा, चांगलं खेळ. चला का जरा असं. सर, मी अविनाश धर्माधिकारी आणि ही माझी मिसेस. आमच्या मुलाबद्दल, नितीनबद्दल तुमच्याबरोबर फोनवर बोललेलोच आहे आणि त्याच्याकडूनही तुम्हाला माहिती मिळालीच असेल. मला वाटतं आपण पहिल्यापासून सुरुवात केली तर
सुरुवातीपासून सांगतो सर. माझ्या ऑफिसमधल्या मित्राच्या सांगण्यावरून मी एका ब्रोकरला भेटलो, इस्टेट ब्रोकरला. माझा मित्र त्याला ऑफिसमध्ये घेऊन आला होता. त्या ब्रोकरने एक बंगला दाखवला. त्या बंगल्याची तो जी किंमत सांगत होता ती इतकी अल्प होती की मला त्याबाबत जरा आश्चर्यच वाटलं. पण इतक्या कमी किमतीत मला हा आलिशान बंगला मिळत असल्यानं मी त्याला काही जास्त चौकशा न करता जरा गप्पच राहिलो. फोनवरून ही आनंदाची बातमी मी नयनाला सांगितली. ती जाम खुश झाली, खूप आनंदित झाली ती. आम्ही बंगल्यात राहायला आलो. मी, नयना, नितीन आणि आई बाबा सगळे खूप आनंदात होतो. पूर्वी दुपारी तो घरी एकटाच असायचा का? नाही, गेल्या 4 महिन्यापासून तो एकटाच आहे. पूर्वी माझे आई वडील घरी असायचे, त्यामुळे काहीच काळजी नव्हती. त्यावेळी घरचं वातावरण कसं, आता कसं? म्हणजे घरात काही वाद भांडणं वगैरे? नाही, भांडण वगैरे असं काही नाही, पण घर म्हटल्यावर तेवढं थोडं होणारच. तेवढंच आपल्याला काय तेवढंच वाटतं, पण लहान मुलांच्या मनावर त्याचा नकळत परिणाम होत असतो. हा बोल ना. नाही ग, बिझी नव्हते, चाललंय मस्त. नाही, आपण ऑफिसचं काम मी कम्प्लीट केलंय. मग नाही, अगं या संडेला नाही होणार आहे मला. एक काम करूया ना, पण नेक्स्ट संडे जाऊया. मी त्या फाईल्स पूर्ण केलेल्या आहेत, मी तुम्हाला पाठवून देईन. नाही ग, एक 2 मिनिटं सोनाली. भूक लागली. नितीन प्लीज 2 मिनिटं ना मला, मी आता ऑफिसचं काम करते, मी बोलतेय ना. हा नाही ग, हे भूक लागली. दे ना खायला. मम्मा. एक मिनिटच नाही. नितीन, मी ऑफिसचं काम करतेय, थांब ना जरा. जा बरं तू इथून. हा नाही बोलते. ये बघ ये बघ, नाही भूक लागली का बाळाला? हो. अरे आई काहीतरी काम करते, तिला वेळ नाहीये. तुला मी खाऊ देते. हा, तुझ्या आवडीचा खाऊ देते. एक मिनिट थांब, एक मिनिट. चल जाऊया आपण बाळा. नितीन थांब 2 मिनिटं. तू आतमध्ये जा, मी तुला देते सगळं खायला. जा तू आतमध्ये. मम्मा. पण नितीन जा तू प्लीज. अगं का त्याला रागावतेस? आई तुम्हाला काय वाटतं, मी नितीनसाठी काहीच करत नाहीये का? अगं तसं नाही म्हणायचंय मला. मग तुम्ही आता तेच तर करत होता ना, नितीनला तुमच्या बाजूला बसवून. प्लीज हे सगळं करू नका. आणि मी नितीनसाठी खूप करते, मी ऑफिसचं करते, मी घरचं करते, आणि मी सगळं सांभाळून नितीनसाठी खूप करते. तुम्ही त्याच्या मनामध्ये काही बनवू नका. मी कशाला बोलवू त्याला? अगं लहान लेकरू आहे का ते? किती ओरडतेस त्याच्यावर? अगं भूक लागली होती त्याला, म्हणून बोलवला ना जवळ. आई हे मला कळतं, नितीन माझा मुलगा आहे आणि मी लिटरली ऑफिस, घर आणि नितीनला चांगलं सांभाळते. अगं सुनबाई, सगळं मला मान्य. मी बघत का नाहीये तुझी धावपळ? हा, तुला होणारा त्रास कळतोय की ग मला? अगं पण त्या लहान लेकरावर कशाला ओरडतेस ग? आई प्लीज, नितीन माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो प्लीज तुम्ही नितीन मध्ये आणि माझ्यामध्ये अजिबात इंटरफेअर करू नका. काय हे? नैना, हे नैना, अगं एक कप चहा टाक ग. नैना, बाबा.
अरे अविनाश, मी जरा गावी जाऊन येऊ असं म्हणतो. का बाबा, अचानक? अचानक म्हणजे अरे मला रमाकांतचा फोन आला होता. तो म्हणत होता कोर्टाचं काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणून. अहो, पण बाबा मी पण तयार होऊन आले ना. आई, अगं तू सुद्धा? अरे असं काय विचारतोस आम्ही? अगं तुझं काय काम आहे गावी? हं? अरे असं काय म्हणतोस? त्यांची तब्येत बरी नसते, त्यांच्या गोळ्या औषधं ते एकटे कुठं बघणार तिथे? मला नको का जायला बाळ? नैना, ए नैना. अरे तिला कशाला हाक मारतोस? तिला मी सांगितलंय सगळं, अगं दिलीये कल्पना. हे बघ अवी, तू आता स्वतःची काळजी घे. आणि हे बघ नितीनला व्यवस्थित सांभाळ. हो हो, हा? त्याच्यावर लक्ष ठेव बरं का बाबा. तुमचं सगळं ठरलेलंच दिसतंय. चला ठीक आहे, असू दे, मी तुम्हाला स्टेशनवर सोडेल. बरं. पप्पा पप्पा हं? तुम्हाला एक सांगू, हं. आई आणि आजीची ना खूप भांडणं झाली म्हणून ते गावी गेले पढायला. नैना, ए नैना. काय आहे? हे बघ, तुला काय बोलायचं आहे, मला सगळं माहिती आहे. तू मला विनाकारण ब्लेम करू नको. ते गेले, ते त्यांच्या मर्जीने गेले, पण त्याला कारण तू बनलीस. असं तुला वाटतं. नैना, ए नैना. हा मी अरे माझा कागद पाहिलंच काय? खूप महत्वाचं आहे ग. काल संध्याकाळपासून शोधतोय. मला काही विचारू नका. बघ. 100 वेळा सांगितलंय इकडे तिकडे पसारे काढून बसत जाऊ नको म्हणून. इकडे तिकडे कुठेतरी ठेवला असेल बघ जरा. आणि मला ना ऑफिसला उशीर होतोय, मला आवडते. तुझं ना जरा सुद्धा लक्ष नसतं घराकडे. हो का? मग तू लक्ष दे. घर काय माझ्या एकटीचं नाहीये. आणि मी आहे ना घर सांभाळून ऑफिस सांभाळते. कुणी सांगितलंय मग? घरातच थांब ना. म्हणजे काय करू? नोकरी सोडू आणि काय तुझी बायकोगिरी पत करू? हे बघ आवी, मी आधी तुला सांगितलं होतं मी एक करिअर ओरिएंटेड आहे आणि मला स्वतःचं काहीतरी करून दाखवायचंय. रांदावाडा आणि उशी काढा हे मला जमणार नाही. तेव्हा तर हो म्हणाला होतास ना. पण तेव्हा प्रेमात होतास ना तू माझ्या. हे असं काय करतेस? मी अजून सुद्धा प्रेम करतो तुझ्यावर. बस लग्नानंतर आहे ना प्रियकर पुरते नवरे बनतात. बघितलं? हं? प्रेम करायला गेलं की बायका अशा मांजरीसारख्या पिचकारतात. अवी, हं? मला ऑफिसमधून यायला थोडा वेळ होणार आहे. तू थोडं लवकर येशील का? तू फार उशीर करू नको बाबा, प्लीज. अरे हे का मी मुद्दामून करते? आमच्या ऑफिसमध्ये एक मीटिंग आहे आणि मीटिंगसाठी मला थांबायचंय. आमच्या साहेबांनी सगळ्यांना थांबवून ठेवले. ओके ओके, पण फार उशीर करू नको. एक तर नितीन एकटाच असतो घरात, त्यात आणखीन. अरे पण त्याने अशी काही तक्रार केली आहे का? अगं लहान आहे तो आणि गरजेपेक्षा जास्त समजूतदार आहे. आता सुद्धा बघ कसा शांत बसलाय. पण त्याच्या त्या अशा स्वभावाचा आपण गैरफायदा घ्यायचा का? हा? मग ह्या सगळ्या गोष्टीने मी दोषी असं म्हणायचं का तुला? हे बघ, मला असं म्हणायचं नाहीये. पूर्वी आई बाबा घरात होते तेव्हा काही काळजी नव्हती का? तेव्हा आपण उशिरा आलो तरी चालत होतं. पण आता पण काय, तुझी तक्रार नितीन इथे एकटा असतो ही नाही. तुझी आई इथून निघून गेली ना ही आहे. ओके, तर माझ्यावर चिडण्याचं खरं कारण हे आहे. पण एक लक्षात ठेवा हवी, तुझ्या आई वडिलांना मी नाही पाठवलं इथून. ते स्वतःहून इथून गेले. प्रत्यक्ष जरी हात धरून बाहेर काढलं नसलंस ना तरी तुझं वागणं ते घरातून बाहेर पडावे असंच होतं. अविनाश, आरोप करतोयस तू माझ्यावर. त्यांनी नितीनचे नको तेवढे लाड करून ठेवले होते
आणि तेवढंच नाही, माझ्याबद्दल त्याचं मत कलुषितही केलंय. त्याचं कायम म्हणणं असं असायचं रे, मी त्याच्याकडे लक्ष देत नाहीये, मला त्याची काळजी नाहीये. मग खोटं होतं का ते? खोटं होतं का? हा, अगं नोकरीच्या नावाखाली तू त्याच्याकडे लक्ष देत नव्हतीसच आणि अजूनही देत नाहीयेस. अविनाश, जाऊ दे ना, त्यांचाच मुलगा ना तू, शेवटी रक्त रक्तावरच जाणार. नाही ना. नितीन, आज आईला यायला थोडा उशीर होणार आहे. हं? मी लवकर येण्याचा प्रयत्न करेन. गुणाबाई तुला जेवायला वाढून बाहेरून लॉक करून जातील. हं? थांबशील ना रे बाळा? मी थांबेन बाबा, रोज थांबतो ना तसा एकटा. गुड बॉय. चल, तुझं आवरलंय सगळं? हं? मी ऑफिसला जाता जाता तुला शाळेत सोडतो. हं? चल, दप्तर वगैरे घे. चल चल जाऊया. नितीन, बाय. बाय मम्मा. नाही, तसं थोडेफार वाद आमच्या इथेही होतात, पण ते काही इतके टोकाचे नसतात डॉक्टर. ओके. घरी काही नोकर चाकर? घरी गुणाबाई म्हणून एक बाई येतात. त्या दुपारी शाळेतून नितीनला घेऊन येतात, त्याला जेव खाऊ घालतात आणि बाहेरून जाताना कुलूप लावून जातात. मग त्यानंतर नितीन संध्याकाळपर्यंत, म्हणजे आम्ही येईपर्यंत एकटाच असतो. नितीन बाबा, जेवण करून घे लवकर, मला दुसऱ्या बी कामाला जायचंय. आणि सगळं खायचं बरं का, नाही तर तुझ्या आई रागवल मला. गुना मावशी, हा? तुला गोष्ट येते माझी आजी सांगायची ना तशी. गोष्ट? कशी गोष्ट? तुला गोष्ट माहित नाही? एक होता राजा, एक होती राणी. ती होय, अरे ती माहित होती, पण आता विसरली मी. अलीकडे राजांना लय राण्या झाल्यात ना, काय म्हणून लक्षात ठेवायचं. तू जेव लवकर, मला जायचंय. तू जा मावशी, मी जेवेन. मी जाऊ? हो. आणि ताट ताट तुला आठवणार? ठेवशील? हो. मम्मी जाऊ? जा. शान ग माझं बबड. बाय बाय मावशी. बाय बाय. कुलूप लावून जाणार आहे? होय बाबा, सांजेवर तुझ्या आई बाबा येतील ना, घाबरू नको. मी जाती.
देख मुझे मैंने बराबर से देखा नहीं कि आगे वाला क्या करेगा। काय करू यार, खूप कंटाळा आलाय. इथे कोणी माझी खेळायला पण नाही. सारखं टीव्ही बघून बघून तरी काय होणार आहे. आयडिया. ए फॉर आजी. तर मी आजीलाच फोन लावतो. हॅलो आजी, तू माझ्याशी रागावलीस का? तू का निघून गेलीस? लवकर परत येते म्हणालीस आणि अजून आली नाहीस. आई तुला रागावली का? इथे मला खूप कंटाळा येतो. माझ्याशी बोलायला, गोष्टी सांगायला ते कुणालाही वेळ नाही. हॅलो आजी, तू ऐकतेस ना? एकटा बसून बसून कंटाळा येतो ग. असं वाटतं की कोणतरी माझी खेळायला यावं. तुला पण नाव खेळायचीस ना? तसं तू लवकर ये आजी. तू सांगितल्याप्रमाणे ना मी ते गुटपोळासारखा वागेन. ते आई बाबांना त्रास देत नाही, पण ते सारखे भांडत असतात ना, ह्याची मला भीती वाटते. प्लीज आजी, लवकर ये ना मग. लवकर ये ना ग. प्लीज आजी, माझ्यासाठी लवकर ये ना. घराबाहेर तो कुठे जायचा? म्हणजे घराजवळ त्याचे कोणी मित्र मैत्रिणी वगैरे? नाही, कोणीच नाही. आणि तसाही दिवसभर तो एकटाच असतो घरी. आम्ही बंगल्यात राहतो आणि तो बंगला थोडासा वेगळा आहे, त्या बाजूला आहे. त्यामुळं त्याच्या वयाचं समवयस्क असं कुणीच नाही आहे आजूबाजूला. त्यामुळे तो एकटाच असतो.
येतो मी. तुम्ही माझी खेळायला आलाय? ए दीदी, तू माझी खेळायला आलीस ना? दादा, तू माझी खेळायला आलास ना? वा, किती मज्जा, किती सारी मुलं. आता खेळायला मज्जा येणार. कुठे गेले माझे मित्र? तू कोण? तुझं नाव काय? तू माझा मित्रच आहेस ना? तुझं नाव सोन्या ना? तुझं नाव काय आहे? तुझं नाव पिंकी ना? तू माझ्यासोबत खेळायला आलाय? सगळे गेले पण तुम्ही नाही गेला? म्हणजे तुम्हीच माझे खरे मित्र आहे. चला आपण खेळूया. नितीनला घरात दिसलेली सगळी मुले तर गायब झाली, पण 2 नवीन मित्र मिळाले, सोन्या आणि पिंकी, जे घरात कोणीही नसताना त्यालाच दिसत होते. त्याच्या गप्पा ऐकत होते, त्याच्याशी खेळत होते. पण पुढे जो विचित्र खेळ आमच्या आयुष्यात सुरू होणार होता तो अनाकलनीय होता. सोनिया, पिंकी, खेळायला येणार आहे ना? तुम्ही काय खेळणार? कॅरम खेळणार? पण कॅरम खेळूया. अरे सोनिया, पिंकी, आला तुम्ही? चला आपण कॅरम खेळूया. सोनिया, काल मस्त खेळास ना? माझा बाबा पण कॅरम छान खेळतो. सट्टासट चोमट्या घालून. मला तर लगेच ठरवतो. तू पण काल बाबांसारखाच खेळला बर का? आईला तर खेळायला येतच नाही. म्हणून ते दोघांना वेळ नसतो. आजी खेळायचा प्रयत्न करायची, पण तिथं चौकी ना होय परत जायचीच नाही. कुठे? पिंकी, लेख सांगू का? आई ना कामामध्ये ना एवढी काम करते ना ती की तिला खेळायला भेटत नाही. तिला मोकळा वेळ असतो ना की मी तिला कॅरम खेळायला बोल, पण ती येतच नाही.
अरे हा नितीन कुणाबरोबर खेळतोय? घरात तर कोणच नाही. मग हे आवाज कोणाचे येत आहेत? सोन्या, पिंकी, अरे अजून कुणी आहे की काय त्याच्याबरोबर? कुणाशी खेळतोय हा? घरात तर कोण दिसत नाहीये. सोन्या आणि पिंकी कोण आहेत? हा बोलतोय कोणाबरोबर? अरे अविनाश, राधा काकू काय झालं? अरे तुमच्या घरातून आवाज येत आहेत. काय म्हणताय? नितीन खेळतोय कोणाबरोबर तरी. काहीतरी काय राधा काकू, दाराला कुलूप आहे आणि नितीन एकटाच आहे घरात. म्हणून तर तो एकटाच आहे आतमध्ये, पण मला दुसऱ्या मुलांचे पण आवाज ऐकू येत आहेत, म्हणून मी बघत होते कोण आहे. राधा काकू, तुम्ही टीव्ही खूप बघता ना, त्यामुळे असे भास होतात तुम्हाला. जरा सिरियल कमी बघत जा. काहीतरीच असतं तुझं. बरं बघ आता दार उघडून काय चाललंय आतमध्ये ते. येते मी. नितीन, एक यस, मार, सिक्स, या, यही जो पिछले 40 साल से कर रहा हूँ। चलिए मैथ में थोड़ी आउटलाइन टाटा स्काई जहाँ स्पर्श देखिए सब्सक्राइब करें 08061999988 पर मिस कॉल करें और रिमोट पर 505 दबाएं। अरे पिछले 40 साल से कर रहा हूँ। चलिए मैथ में थोड़ी ऑनलाइन सर नितीन बाबत काहीतरी अघटित नक्कीच घडत असावं. कारण राधा काकूच नव्हे तर आजूबाजूचे सर्वच जण काही ना काही सांगू लागले होते त्याच्याबद्दल.
पिंकी सोनिया, मला तर माझ्या आजी आजोबांची खूप आठवण येते. आई बाबा आजी आजोबा भांडणं करताना म्हणून आजी आजोबा गेल्यात गावी. पण तुम्ही असल्यावर मला मज्जा येते, भीती नाही वाटत. आता किती वेळ झाला तरी आई बाबा अजून आले नाहीत. बघ ना, इथे आपण टीव्ही बघूया का? चला. बघ छकड्याचा. काय लक्का आता तूच घेऊन आता पटकन काय गेलं मारला बोल आता तू तू मारलाय तुझा नाही का जा पटकन अजून माझ्या meeting राहिल्या नाही मी नाही जाणार जा पटकन माझा बॉल मी निघालो घरी पाहिजे बॉल घेऊन ये माझा बॉल जाणार जा पटकन जा तुम्हाला माहिती ना त्या बंगल्याबद्दल किती काय काय बोलतात मग आधी बॅटिंग राहिल्या माझी किती काय काय ऐकले त्या बंगल्याबद्दल बॉल मग आधी कशाला मारला जा पटकन जा पटकन जा की पटकन ए सोनिया, पिंकीला हे टीव्ही दाखवूया. तुला कार्टून खूप आवडते ना. माझ्याकडे पॉपकॉर्न पण आहेत. पिंकी, सोनिया पॉपकॉर्न आणू? पिंकी, तुला ना मज्जा सांगू, आजीला ना कार्टून अजिबात आवडत नाही. तिला मराठी मालिका आवडतात. पण मम्मा आली की तिला मराठी मालिका बघायला नाही मिळत. शेजारच्या राधाची तर ना सारख्या टीव्हीवरच पडून असतात. मम्मा म्हणायची त्यांच्यासारखं करू नका म्हणून. कोणीतरी बोलतंय आतमध्ये. पोरग तर आहे ना? अरे पोरग एकटंच असतं, त्याच्यावर कोण बोलतंय? काय माहित बाप्पा, घराला तर कुलूप आहे. हो. अरे तुम्हाला माहित नाही हं. पोरग घरात एकटंच असतं आणि त्याचं आई वडील ना त्याला एकट्याला घरात ठेवून कामावर जाते ती. अरे बाप्पा रे. अरे तुम्हाला माहितीये का ते लहान मुलांची स्मशानभूमी होती पहिली. आणि जर छोटे बाळ मेले ना तर त्यांना तिथं पुरायचे. होय. आता आता काय पळून जायचं. आता
चला पळूया चला जाऊया बॉल बॉल होता इथे नेला आलोय तो बॉल इथे आलेला आपण जातो डी तुमच्या मुलाकडे जरा लक्ष ठेवा गुणाबाई बघा जरा दरवाजा उघडा कोण आले येऊ का ग? हो या या ना या बसा नाही ना आज सुट्टी वाटतं. हो सुट्टी पण घरची कामं असतातच ना हो ग तू रागावणार नसशील तर जरा बोलायचं होतं तुझ्याशी. हो बोला ना त्यात काय राबायचं खरंच रागवणार नाहीस ना. काय झालं काकू बोला ना रागवणार नाही दुपारी गुणाबाई घरातून कुलूप लावून बाहेर गेल्या. तुमच्या घरातून आवाज येतात. बाल्कनीत नितीनला खेळताना पाहिलं होतं मी पण त्याचे मित्र काही दिसले नाहीत मला. गुणाबाई तुम्ही तर दुपारी जाताना कुलूप लावून जाता तेव्हा आणि कुणी असतं का इथं. छान छान म्या नितीन बाबांना घेऊन जाते ना घरात तेव्हा एकटेच असते ते बाहेरून पण कुणी जाता येताना दिसत नाही. मग कोण असतं घरामध्ये. तुला सांगते मी असं ऐकलंय की ह्या जागेवर स्मशान होतं स्मशान. बिल्डरनं चांगले पैसे मोजून ही जागा विकत घेतली आणि ही कॉलनी उभी केली. मी तर असंही ऐकलंय की हा तुमचा बंगला आहे ना त्याच्या खाली छोटी छोटी मुलं दफन करायचे. बापरे. राधा काकू मॅडम राधा काकू बोलतात ना ते पण खरंय. आमच्या झोपडीत बी ना असा मामला झाला होता. एका बाईला झपाटलं होतं. मी आपलं तुला सांगायचं काम केलं. शेवटी कसं तू आणि तुझा पोर. बरं मी निघते आता. माझी पण कामं पडलेत घरामध्ये. चल. मॅडम असं कसं झालं बाई. मी काय म्हणते मॅडम मगाशी मी तुम्हाला बोलले होते ना ते आमच्या झोपडपट्टीत बी एका बाईला लागेल असा मामला झाला होता. अहो तिला बी माणसं दिसायची वेगळी. ती शिवाय द्यायची भांडायची एकटीच बडबडत बसायची. मग काय केलं. मग काय मांत्रिक आणला होता. त्यानं गंडा दोरा दिला. एका दिसात बाय पहिल्यातच झाली बघा. म्हणतो मांत्रिक किती येईल. येईल की पैक दिल्यावर काय झालं नाही यायला. पण ते अविनाशला नाही आवडणार आणि त्याचा विश्वासही नाही या गोष्टींवर. ते बघा बाई तुमचं तुम्ही. मी आपलं सांगायचं काम केलं. तुम्ही म्हणत असला तर मग घेऊन येते मांत्रिकाला. बरं मॅडम मी निघू का आता. नितेश
नितीन मम्मी का भरली मजा आली ना हा मस्त मजा आली आज नितीन बाळा इकडे ये. ज्योती नमस्तुते. आई बाबा गेल्यापासून या घरात पहिल्यांदा शुभम करू ते ऐकतो संध्याकाळची. तुझा टोमणा कळला मला पण बाळा नितीन जातो आतमध्ये. काय झालं? अरे ते मगाशी राधा काकू आलेल्या. बर राधा काकू अशा म्हणत होत्या तुला सुद्धा सांगितलं का त्यांनी? हा काय नाही का तुलाही म्हणजे का मलाही असंच काहीतरी सांगत होते. थांब आपण नितीनलाच विचारू. नितीन हे नितीन काय बाबा? इकडे बघू जरा. नितीन इकडे बाळा. इथे बस. मला एक सांग नितीन, आम्ही दोघेही जेव्हा ऑफिसला जातो तो गुणाबाई येतात आणि गुणाबाई जेव्हा तुला कुलूप लावून जेव्हा जातात तेव्हा या घरात कोणी येतं का रे? उन्हामावशी केल्यावर सोन्या आणि पिंकी येतात. कोण सोन्या आणि पिंकी? अरे पण दारात तर कुलूप असतं ना, मग येतात कुठून? हाक मारले की येतात, कुठून ते माहित नाही पण येतात. मग आत्ता हात मारशील येतील? हाक मारले तर येतील. मला बघू हात. मारू? हो रागवणार तर नाही ना? नाही खरंच मारू हाक. मार. सोन्या, पिंकी, या ना, माझी बाबा बोलवतात. सोन्या, पिंकी, सोन्या, पिंकी, या ना. सोन्या, पिंकी, या ना खेळायला. मला घाबरतात ते बाबा, पण रोज दुपारी मी एकटा असलो ना की येतात ते माझ्यासोबत खेळायला. काय होतंय आपल्या नितीन सोबत? काय होतंय? कोण आहे बाळा? कुठे कुठे कोण आहे? काय होतंय माझ्या मुलासोबत? काय होतंय? थँक्यू. पण खरं सांगू नाही ना, हे ऑफिसला अशा दांड्या वगैरे मारून त्या मांत्रिकाची वाट बघणं मला काही आवडलेलं नाही आहे. अगं असं काही नसतं ग, हे सगळं थोतांड आहे. तू अशा गोष्टीवर विश्वास ठेवतेस? हां खरं सांगू मलाही तुझं पटतंय, पण हे सगळं नितीनच्या बाबतीत घडतंय याचा विचार करणार. तो तर हे सगळं खोटं नाही बोलत. आणि एक मिनिट, राहिली गोष्ट ऑफिसची, सो प्लीज मला माझ्या मुलाची फार काळजी आहे. मला माझ्या मुलासाठी काहीतरी करू दे प्लीज. मी जे करतेय ते योग्य आहे, मला माहिती आहे. ठीक आहे, हो दे तू म्हणतेस तसं. आपण नितीनलाच विचारू. नितीन, ए नितीन, काय?
ये बेटा. काय झालं? काय नाही रे. ठेव, मला एक सांग. आम्ही दोघेही घरात नसताना तुझे ते मित्र सोन्या आणि पिंकी बरोबर ना, हा. त्यांच्याशी तू काय काय खेळतोस रे? कॅरम, बॅट बॉल आणि टीव्ही पाहतो. अरे वा. मग आपण आज आपण सर्कस पाहायला जायचंय, तू मी आणि मम्मा. पण जाताना तुझ्या त्या 2 मित्रांना सोबत घ्यायचंय. हा? खरं? हा? मज्जा येईल. मग बोलवतोस त्यांना? आता हा. आजकाल तू पण नाही आहे. अरे पण तू म्हणालास ना की तू हाक मारल्यानंतर ती दोघं येतात. हा. मग मार बरं हाक. खरंच मारू हाक? हो मार ना. सोन्या, पिंकी, माझे बाबा बोलत आहेत आपल्याला ते सर्कसला नेणार आहे. येणार आहे ना? सोन्या, पिंकी, या ना. कुठे आहे तुम्ही? मी तुमची वाट बघतोय. कुठे आहेत ते? तुम्हाला घाबरतात बाबा ते. पण ना रोज दुपारी मी एकटा असलो ना की माझ्यासोबत खेळायला येतात ते. बघ मी सांगितलेलं ना तुला किती वेळा, पण तू ऐकशील तर ना. माझं सगळं बोलणं तुला थोतांडच वाटतं ना. जय काली कलकत्ते वाले, जय काली कलकत्ते वाली. मला आता जे करायचं ना, ते मला करू दे. कारण मी जे काय करते ना ते फक्त आपल्या कुटुंबासाठी करते. गड़बड़ है, प्लीज प्लीज तू कुछ तो गड़बड़ है, कुछ तो है घर में. सब ठीक कर दूंगा मैं, सब ठीक कर दूंगा मैं, सब ठीक कर दूंगा. जय काली महाकाली. सब यही वो बच्चा है ना? बच्चा डर मत. इधर आओ बच्चे, ये नितीन, ये बाळा. इधर आओ. आ जाओ. नितीन, ये बाळा. डर मत. सब ठीक हो जाएगा. मुझे पूरा घर दिखाओ. एक एक कोना देखना चाहता हूं मैं. होय होय दाखवते की. या माझ्या मागणं. या महाराज. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय नमः. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय नमः. मला भीती वाटते. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय नमः. आ गया, आ गया. इधर आ तू. माझ्या कब्ज्यात आलाय. आता याला आम्ही सोडत नाही. हा माझ्या कब्जात आलाय. काय नाही रे, थोडे फॅमिली प्रॉब्लेम्स आहेत. नाही नाही,
तसे काही मेजर नाही आहेत, मायनर इश्यूज आहेत, होतील क्लिअर. अभि हां ओके, मी उद्या कंटिन्यू करतो. ओके चलो बाय. झालं समाधान? कसलं समाधान? अरे हे काय मी करतेय ना ते सगळं आपल्या फॅमिलीसाठी करतेय. फॅमिली मार्ग वेगवेगळे असले नावी तरी प्रयत्न करायला हरकत नाहीये. आणि तुला माहितीये ह्या गोष्टीचा ना आपल्या नीतींवर खूप चांगलाच परिणाम होणार आहे हे मला माहितीये, म्हणून मी या सगळ्या गोष्टी करतेय. ओके, वेट अँड सी. आपल्या नितीनला घेऊन गेले. आपल्या नितीनला पुढे घेऊन गेले. नितीनला काही झालं नाहीये. नितीन नितीन इथं झोपलाय. नितीन 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 झालं हे असं झालं बघ सगळं. माय गॉड, काय बोलतेस का हे आवी? अरे हे सगळं खूप सिरियस आहे. तू सिरियसली घे या सगळ्या गोष्टी. हो ना, मला तर काहीच कळेन असं झालंय. नाही नाही, मला काही सुचत नाहीये. आई बाबा पण नाहीयेत. अरे यामुळे नितीन तर बरा होणारच नाही, नयनावर सुद्धा विपरीत परिणाम होतील. नितीनचं तर ठीक होतं, पण नाही अशी करू लागलेली आहे. हो. अरे अभि, तू असं का करत नाहीस? डॉक्टर देशमुखांना का भेटत नाहीस? अरे खूप मोठे सायकेट्रिस्ट आहेत ते, आणि लहान मुलांच्या बाबतीत तर हातखंड आहे त्यांचा. मला खात्री आहे ते तुमच्या दोघांची ना नक्की मदत करतील या बाबतीत. हो ठीक आहे. हा बघ, हा म्हणजे तू म्हणत असेल तर आजच अपॉइंटमेंट फिक्स करते त्यांची. मिस्टर अविनाश, मी तुमचं म्हणणं ऐकलं. मगाशी खाली पेरूमध्ये मी नितीनशी गप्पा मारले. लहान मुलांना तसे डायरेक्ट प्रश्न विचारता येत नाही. त्यांच्याशी खेळता खेळता त्यांच्या मनातलं जाणून घ्यावं लागतं. त्याच्याशी गप्पा मारताना माझ्या लक्षात आलं
की त्याचे मित्र सोनी आणि पिंकी यांच्याशी तो खूप गप्पा मारतो. त्यांना सगळं आपल्या मनातलं सांगतो. आता हे कोणीही नसताना अचानक प्रगट होणारे त्याचे मित्र सोनी आणि पिंकी हे फक्त त्यालाच दिसतात, त्याच्याशीच गप्पा मारतात. तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे हा भूताटकीचा तर प्रचार नसेल असा विचार तुम्ही सगळे करत असाल हे माझ्या लक्षात आलेलं आहे. डॉक्टर, तुम्हाला काय वाटतं, खरंच भुताटकी आहे काही? भूताटकी तेच मी तुम्हाला सांगणार आहे. हे भूताटकी वगैरे काही नाही. हे तुम्ही मनातून काढून टाका. खरं तर हा नितीनच्या मनाचा खेळ आहे आणि तो हा खेळ अगदी मनापासून खेळतोय. मनाचा खेळ म्हणजे? मला समजलं नाही डॉक्टर. होय, मनाचाच खेळ. मनाचा झालेला गुंता आणि त्यातून नितीनने काढलेला तोडगा पर्याय, त्यातूनच नितीनच्या मनात हा भासाभासाचा खेळ सुरू झाला. दुपारी ज्यावेळी नितीन पूर्वी घरी एकटा नसायचा त्यावेळी त्याला भेटायला त्याचे मित्र सोन्या आणि पिंकी येत नव्हते. ज्यानंतर त्याची आजी घर सोडून निघून गेली त्यावेळी दिवसाचा बराचसा वेळ दुपारी तो घरात एकटाच असायचा. आणि मग त्याला हे पिंकी आणि सोन्या भेटायला यायला लागले. नोकरीच्या निमित्तानं तुम्हीही बराच वेळ घराबाहेर असायचा, त्यामुळं त्याच्याशी हवा तसा संवाद होत नव्हता. पण म्हणून का त्याने अशी भूत निर्माण करून संवाद करावा का? रागव नका. पण कधी कधी मला तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसांचाच राग येतो. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सारख्या व्यक्तींनी माणसाच्या मनातील अंधश्रद्धा दूर व्हावी म्हणून अख्खं आयुष्य वेचलं. त्यांनी मृत्यू पत्करला तरी तुम्हा लोकांना जाग येत नाही ना. सरकार कधी कायदा करेल त्यावेळी करेल, पण त्यासाठी समाजानं जागा व्हायला हवं. आणि सरकार म्हणजे तरी काय, आपण निवडून दिलेली माणसंच ना. आधी समाजाला जाग यायला हवी. भूतभीत काहीही नसतं. नितीनला त्याच्या वयोमानानुसार त्याच्या मनात प्रश्न निर्माण होत असतील. लहान मुलांच्या मनात अनेक गोष्टींचं कुतूहल असतं. डॉक्टर, प्रश्न आणि त्याच्या मनात? होय, प्रश्नच. सगळ्याच लहान मुलांच्या मनात असे छोटे मोठे प्रश्न पडत असतात. मोठ्या माणसांना असे प्रश्न कदाचित बालिश वाटते नाही, पण अशाच लहान मोठ्या प्रश्नातून मुलं आपल्या भोवतालचं जग निरखत असतात. हे लक्षात घेतलं पाहिजे. नितीनच्या मनात टोकाचं एकटेपण, त्याच्या मनात साचून राहिलेले प्रश्न, जिज्ञासा, कोणाशी न घडू शकलेला संवाद, ह्यातून त्यानं स्वतःचं असं एक जग निर्माण केलं आणि मग त्याला तेच सत्य वाटू लागलं. स्वतःचं विश्व? तुम्ही काय म्हणताय मला कळत नाहीये डॉक्टर. सांगतो, तुम्हाला समजेल असं सांगतो. हा माणसाच्या मनाचा विचित्र गुंता आहे, पण हा काही वेळाच निर्माण होतो. नितीनच्या बाबतीत तसंच झालं. हा काहीसा सायकोसिसचा प्रकार आहे. सायकोसिस? हो, सायकोसिस. यासाठी मी काही औषधही लिहून दिली, पण त्यापेक्षाही महत्वाचं, काही दिवस त्याला एकटं सोडू नका. जास्तीत जास्त वेळ त्याच्याबरोबर राहण्याचा प्रयत्न करा. त्याच्या मनाचा एकटेपणाचा जो गप्पा निर्माण झालेला आहे तो मायेनं, वात्सल्यानं, प्रेमानं भरून काढा. त्याच्याबरोबर फिरायला जा, त्याच्याशी खेळा, त्याच्याशी गप्पा मारा. एक लक्षात घ्या, त्यानं निर्माण केलेली सोन्या आणि पिंकी ही त्याच्या भासातून निर्माण झालेली माणसं आहे. तो त्यांच्याशी त्याच्या मनातलं बोलतो, ते त्याला तुमच्याशी बोलू दे. हे 1-2 दिवसात होणारी गोष्ट नाही, त्यासाठी काही काळ जावा लागेल. पण त्यानं निर्माण केलेलं त्याचंच हे भास आणि आभासाचं विश्व, त्यातून तो एक दिवस नक्की बाहेर पडेल. पण तो नक्की बरा होईल ना डॉक्टर? अगदी नक्की. पण तो भूताखेताचा विषय अगोदर डोक्यातून काढ. काय करणार ना डॉक्टर? आईच म्हणे ना माझं, मुलाला असं काही होतं ना
खाली धावली होती. माणूस खूप वेळा कल्पनेच्या झोक्यावर बसून उंच झोके घेत असतो. काही वेळा हा कल्पनेचा झोका एवढा उंच त्याच्या ताकदीबाहेर निघून जातो. एका वेगळ्या विश्वात त्याला घेऊन जातो. आणि मग ह्या झोक्याची आंदोलन त्याला कधीच स्थिर होऊ देत नाही. नितीनचंही असंच झालं. हा त्याच्या मनाचा गुंता आहे. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. तुमच्या बोलण्यानं खूप धीर आला आम्हाला. आणि खरं म्हणजे आमचंही काही चुकत होतं हे कळलं. खरं म्हणजे अंधश्रद्धेच्या नादाला लागून आम्ही थोडंसं व्हावतच चाललो होतो. आणि काउन्सिलिंगची गरज नितीनला नसून आम्हाला आहे याची जाणीव तुम्ही करून दिली त्याबद्दल धन्यवाद. आमचे डोळे उघडले. थँक्यू व्हेरी मच. निघतो आम्ही. खरं सांगू, मला इथं राहायचं मनात नव्हतं, पण अविनाशनंच वारंवार फोन केला आणि मला इथं यावं लागलं. पण नयनाचं वागणं तू पाहिलंस ना. अहो काय बोलताय काय हे तुम्ही? अजूनही तुम्ही तुमची नाराजी गेलीच नाही. आणि नयनाबद्दल बोलायचं तर किती धडपडते हो आपल्यासाठी ती. हा, रोज उठून इतक्या लांब अंतर जायचं, काम करून पुन्हा यायचं आणि पुन्हा घरचं सगळं करायचं. आणि म्हणाल तर आता या वयामध्ये आपल्याला नातवंडांची गरज आहे. अहो हे वयच असं असतं. आता या दिवसामध्ये या नातवंडांच्या मध्ये आणि मुलांमध्येच आपण सगळे आयुष्य घालवायचं असतंय. हो खरंय, नितीन शिवाय मी नाही राहू शकत. नाही ना राहू शकत. अहो 4 दिवस गावाकडे काही जाऊन आलो, त्याच्याशिवाय करमलं का आपल्याला सांगा? झालं का खेळून? अरे अरे गेला तिकडे बघा ना. आणि कसा मस्त पैकी खेळतोय. आजोबा आजोबा मला म्हटलेलं पतंग उडवायला शिकवणार ना? हो मग शिकवणार तर. या इकडे ये 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 ये. हे बघ, याला काय म्हणतात? पतंग. आणि ह्याला काय म्हणतात? कण. काय म्हणायचं? आता असा इथं बांधायचा. हे बघ, असता उडवायचा. हे बघ, ये 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 ये. मजा मजा करतो. आई बाबा हे बघा मला काय मिळालं. अरे सावकाश नितीन. पतंग. काढला मी. आता तो माझा. बाबा बाबा माझा पतंग सगळ्यात उंच उडाला. काय म्हणतोस? 2 पतंग काढले मी. हे बघा. खरंच सुनबाई, आज तो इतका खेळ आहे ना. मोकळं वातावरण मिळालं त्याला, अगदी मनसोक्त खेळायला. चल, आवडलं का? सुनबाई भाजी आणली बघ. काय आहे? चांगली मिळाली म्हणून आणली रे. भाजी आणखी कशाला? फ्रीज मध्ये बरेच भाज्या पडल्या. अगं असू दे, लागते आणि वेळेला. हं? ठेव ठेव. नितीन, ए नितीन बाळा, अरे हातपाय धुवून देव घरात ये बरं. शुभंकरोती म्हणायची आहे ना आपल्याला. आता कृष्ण घर आता कसं भरल्या भरल्यासारखं वाटायला लागलं. हो ना. आणि आई बाबा आल्यापासून तर खूपच छान वाटायला लागले. पण ते सोनिया आणि पिंकी, नितीनचे मित्र, ते अजून तरी नितीनच्या मनात नसतील ना रे. बाबा मम्मा अहो तुम्ही इथं काय करताय? चला की वरती. बाल्कनीत खूप मोठा चंद्र आलाय. चला चला. ये या. चल ना मग.
अरे नितीन, हे बघ आम्ही तर येतोच रे. आजी आजोबा वाट बघतायत ना. हा पण तू, मी, मम्मा, आजी आजोबा, हा तुझ्या ते मित्रांना बोलव ना, सोनी आणि पिंकीला आपल्याबरोबर खेळायला. सोन्या आणि पिंकी कोण बाबा? कोणी नाही. चल खेळायचं ना आपल्याला. हा, 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 हा. चल. आजही त्या घरातून आवाज येतात, हसण्याचे, खेळण्याचे, खिदळण्याचे. पण ते अस्तित्वात नसलेल्या लोकांचे नसतात. ते असतात आपुलकीने, जिव्हाळ्याने एकत्र राहणाऱ्या हसऱ्या आनंदी कुटुंबाचे.